यानंतर या कार्यक्रमाचे मुख्य माननीय डॉक्टर सुरेशजी माने साहेब, अध्यक्ष बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी मुंबई, यांना विनंती करतो की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या विषयावर आपण या सभागृहाला यथोचित असं संबोधित करावं. सन्माननीय डॉक्टर सुरेश माने साहेब. आपल्या सगळ्या महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करून लसाकमा जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीनं आयोजित सत्यशोधक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित केलेल्या आजच्या जाहीर व्याख्यान व गुणवंतांच्या सत्कार समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय एकनाथ पलमटेजी, माझ्यापूर्वी अगदी कमी वेळामध्ये आणि या मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष कधी काही माझे सहकारी असणारे, त्यावेळेला आम्ही दोघंही BSPमध्ये होतो. त्यातला एक गडी आमचा काम काय त्याचं नाव विसरलं मी, गौतम साबले, तोही इथं आहे. कसबे सरांनी आपल्यासमोर थोडक्यात मांडणी केली. ते आज कसबे सरसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आदरणीय घोडकेजी, ज्यांच्याशी माझा सातत्यानं संपर्क राहिला ते आदरणीय राजकुमार नामवारजी, या कार्यक्रमामध्ये मधुकर दुबे, राजेश तोगरे, सुधाताई कांबळे आणि बरेचसे सर्व आयोजक, या सर्वांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये मला आज बऱ्याच वर्षांनी लातूरमध्ये येण्याचा एक योग आला. त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे. त्याबद्दल आपणाला धन्यवाद देतो. या व्याख्यानाच्या निमित्तानं तुम्ही जो विषय निवडला आहे त्याचं प्रास्ताविकही मला वाटतं दुबे यांनी केलं आणि मांडणीसुद्धा कसबे सरांनी केली. अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावश्यक मांडणीबाबत जे काही मतभेद आहेत किंवा निर्माण केले आहेत किंवा झाले आहेत, याचे पाठीमागे अनेक कारणं आहेत. त्या कारणाचा एक दोन मुद्दा मला वाटतं दुबेने आपल्या प्रास्ताविकामध्ये देखील मांडला. परंतु अण्णाभाऊ याचा जन्मच 1 ऑगस्ट आहे आणि आम्ही म्हणतो 1 ऑगस्ट हा फार महत्त्वाचा आहे आणि आम्ही त्याला विनोदानं कधी कधी असं म्हणतो की एक दिवस 1 ऑगस्ट या दिवशी बालगंगाधर गेले आणि अण्णाभाऊ आले. आता ह्या दोघांना आम्ही का जोडतो? योगायोग असेल 1 ऑगस्टचा, पण बरं झालं ते गेले आणि बरं झालं हे आले. खेडोपाडच्या माणसाला तत्त्वज्ञानाची भाषा समजत नाही. मग त्याला समजवायचं कसं? आणि मग आपण मानतो की ते जाणं गरजेचं होतं आणि हे येणं गरजेचं होतं
आणि जेव्हा आम्ही म्हणतो की ते का जाणं गरजेचं होतं, तेव्हाच त्याच्यात सगळा भूतकाळ येतो. आणि यांचं येणं ही भविष्यकाळाची एक मांडणी असते. अण्णाभाऊचं हे एक अधोरेखित पण आपण होत नाही अजून आपल्याकडं. अण्णाभाऊच्या साहित्याविषयी आपण खूप बोलतो, बोललंही पाहिजे, कारण साहित्य दर्शनातून अण्णाभाऊ जे आहेत ते एक मोठं सामर्थ्य आहे त्यांचं, ती मोठी ताकद आहे, ती साहजिक होणारच. पण सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमध्ये अण्णाभाऊ नेमके कुठं आणि त्यांचा रोल कोणता, या बाबतीमध्ये काही तितकीशी क्लॅरिटी अजून लोकांमध्ये येऊ दिली जात नाही किंवा आलेली नाही. पुन्हा मी म्हटलं त्याची कारणं वेगळी असतील, अनेक असतील. परंतु जेव्हा अण्णाभाऊच्या वैयक्तिक आयुष्याकडे आपण पाहतो तर आंबेडकरी चळवळीसुद्धा त्यांचं प्रतिबिंब आपण शोधतो, तेव्हाही आपली अडचण होते. अडचण का होते तर अण्णाभाऊचा कालखंडच हा 20 नंतरचा आहे. तर 20चा जन्म असणं, मग अण्णाभाऊ 27ला कुठं दिसणार नाही तुम्हाला, 30ला कुठं दिसणार नाही, कारण वय किती आहे अण्णाभाऊचं. मी सहज येताना माझ्या सहकार्याला म्हणालो की महाडचं सत्याग्रह झालं त्यावेळेला अण्णांचं वय काय आहे, 7 वर्षाचं आहे. नाशिकचा कालाराम झाला तेव्हा वय काय आहे, 10 वर्षाचं. बाबासाहेब गेले तेव्हा अण्णांचं वय काय, 36 वर्षाचं. आणि अण्णाभाऊची लेखणी फुलायला कधी लागली, अण्णाभाऊची लेखणी ही 40 नंतर फुलते, कारण 30-35 पर्यंत कौटुंबिक किंवा त्यांचं वैयक्तिक जीवन हे अस्तित्वाच्या शोधातच आहे. त्यामुळं अण्णाभाऊचं जसं सार्वजनिक जीवन सुरू होते तेच मुळात बाबासाहेब गेल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये. आता तुम्ही कोणीतरी चर्चेसाठी म्हणून म्हणण्याची शक्यता आहे की त्यापूर्वी अण्णाभाऊ मुंबईला आले, कोहिनूर मिलला कामाला लागले, मग त्यांचा कामगार चळवळीशी संपर्क आला, असं तुमच्यापैकी कोणीतरी सहज म्हणू शकतं. पण मी जेव्हा म्हणालो की अण्णाभाऊची लेखणी दाहकता केव्हा ओतायला लागली, आक्रमक केव्हा बनली, विद्रोही केव्हा बनायला लागली, आणि तोच प्रवास खरं म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतरचा आहे. तो अण्णाभाऊच्या वैयक्तिक 40 वर्षानंतरचा आहे. आणि 40 वर्षानंतर फुलणारे अण्णाभाऊ 59व्या वर्षी तर निघून जातात. म्हणजे हार्डली त्यांना वर्ष किती मिळाली प्रॅक्टिकल काम करण्याची, ती 20 वर्षसुद्धा नाहीत. आता या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये अण्णाभाऊचं बरंचसं जीवन हे कम्युनिस्ट पक्षांच्या कलाशाखेमध्ये, कल्चरल विंगमध्ये, लालबावटा पथकामध्ये गेलं, ही वस्तुस्थिती आहे. त्याला कोणी नाकारत नाही आणि नाकारायची गरजही नाही. तो कालखंड आहे तो 15 ते 16, 18, 19 वर्षाचा. पण 56 नंतर अण्णाभाऊ फार आमूलाग्रपणे बदलले. मग अण्णाभाऊला वेळ मिळाला तो 3 वर्षाचा. खरा जो आमूलाग्र बदल अण्णाभाऊ दिसतो तो 55 नंतर, आणि त्यानंतर अण्णाभाऊंना प्रॅक्टिकली आंदोलनामध्ये, खास कर की आंबेडकरी आंदोलनामध्ये, मग तत्कालीन
दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वातील भूमिहीन सत्याग्रहाचं आंदोलन असेल, जे कम्युनिस्टांना देखील जवळचं होतं, किंबहुना त्याचमुळे दादासाहेब गायकवाडावरती सुद्धा तू लालभाईच्या नादाला लागलास अशा प्रकारचा आरोप दादासाहेबावरती सुद्धा झाला. परंतु अण्णाभाऊ त्यामध्ये काही तुम्हाला कुठं प्रकर्षानं दिसत नाही. आता हा जो एक कालमर्यादा असते, ते कालमर्यादासुद्धा प्रत्येक महापुरुषाला बंदिस्त करण्यापाठीमागं एक कारण असतं. अण्णाभाऊ त्या कालमर्यादेच्या बंदिस्तेत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीची जेव्हा बीजारोपण होत होतं तेव्हा अण्णाभाऊचं बालपणाची अवस्था आणि मी म्हटलं की स्वतःचं रोजीरोटी अस्तित्व शोधण्याची अवस्था, याच्या पलीकडं फारसं नव्हतं. आणि बाबासाहेबांची स्वतःची उतरती अवस्था लागली त्याच्यानंतर त्या कालखंडात अण्णाभाऊ विचारानं व्यापक होतात. याच्यामुळं अण्णाभाऊचा सातत्यानं उपयोग जो केला गेला, ज्याचा मगाशी दुबेंनी उल्लेख केला, साहित्य क्षेत्रात बौद्धिक क्षेत्राच्या प्रांतामध्ये याच्यावरती मोठे वादविवाद होतात की अण्णाभाऊ हे मार्क्सवादी होते की अण्णाभाऊ हे आंबेडकरवादी होते. हा एक मोठा डिबेट आहे, याच्यावरती एक मोठा वादविवाद होतो. आमच्यासारखी माणसं या डिबेटमध्ये खूप कमी पडतात. आम्हाला याच्याही पेक्षा एक पुढचा एक रस्ता दिसतो. ते मार्क्सवादी होते की नव्हते, आंबेडकरवादी होते की नव्हते, याची आर्ग्युमेंटला देर इज नो एंड. सक्षम बुद्धिमत्तेच्या आधारावरती कोणीही कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट करू शकतो. जसा एखादा चांगला लॉयर नसलेली केससुद्धा आर्ग्यू करून जिंकू शकतो, त्यात काही वैशिष्ट्य नाही. परंतु अण्णाभाऊला याही दोन्ही मर्यादाच्या पलीकडे जर पाहायचं असेल तर मी एका वेगळ्या भूमिकेतून पाहतो. ज्यांच्या आम्ही तालमीत तयार झालो, चाहे कसबे सर असतील किंवा मी असेल, त्याला आम्ही म्हणतो अण्णाभाऊ मार्क्सवादी होते की आंबेडकरवादी होते, याच्यापेक्षा अण्णाभाऊ हे फार मोठ्या उंचीचे मानवतावादी होते. अशा प्रकारची एक नवीन मांडणी करण्याची गरज आहे. आंबेडकरवादीच म्हटलं पाहिजे असा आहे आग्रह धरतात काही मंडळी. आता त्याच्या बाबतीत तो योग्य की अयोग्य, कारण सगळेच आंबेडकरवादी काही सक्षम आणि चांगले आहेत असं काही समजायची गरज नाही. म्हणजे लातूर मराठवाड्यात तर तसे तुम्हाला होलसेलनं मिळतील इकडं, की सगळेच आंबेडकरवादी काही सक्षम आणि बाबासाहेबांना शोभण्यासारखे आंबेडकरवादी आहेत असं काही म्हणण्याची गरज नाही. पण मी जसं म्हणालो की अण्णाभाऊंना कुठल्या चौकटीत टाकावं याच्यावरती जशी एक प्रक्रिया म्हणतो आपण, एक रासायनिक प्रक्रिया म्हणतो चालली किंवा अजूनही चालू आहे, त्याच पद्धतीनं तुम्ही अलीकडचं उदाहरण घ्याल. फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या चळवळीच्या साहित्याच्या गाड्या अभ्यासक अमेरिकेतून आलेल्या गेल ऑमवेट यांचं निधन अलीकडे झालं. तुम्हाला माहिती आहे, 2 वर्ष झाले असतील, 1च वर्ष झालं. आणि जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा मुंबईमध्ये एक शोकसभा एक बोलवली होती आणि त्याला मी एक प्रमुख वक्ता म्हणून हजर होतो. आणि त्या सभेतल्या बहुतेक वक्त्यांनी गेल ऑमवेट ह्या मार्क्सवादी कशा आहेत याचीच मांडणी करायची. आता गेल ऑमवेट सारख्या उच्च दर्जाच्या संशोधक प्रवृत्तीच्या विदूषिकेला सुद्धा आपण मार्क्सवादी ठरवतो. ज्या गेल ऑमवेटचं बुद्धिझमच्या संबंधानं एवढं अफाट प्रचंड लिखाण आहे आणि मार्क्सवाद्याच्या अनेक कमजोऱ्या ज्या गेल ऑमवेटनं सिद्ध केल्या, तरी देखील गेल ऑमवेट ह्या आपल्याच कळपातील आहेत असं मांडण्याचा अट्टहास.
आणि तो अट्टाहास करणारी मंडळी असते, त्यांना थोडी व्यवस्था देखील पोषक असते, मदत करत असते, साथ देत असते. आणि हीच गोष्ट अण्णांच्या बाबतीत, ज्याचा कसबे सरांनी उल्लेख केला की 80-85 नंतर खरं याला सुरुवात झाली. खरं म्हणजे 80 मध्येच महाराष्ट्रातील मध्यम जातीचं वर्चस्व निर्माण करण्याची भूमिका काही वरिष्ठ जातीच्या विरोधामध्ये काही राजकीय भूमिकेतून पुण्यातल्या काही मंडळींनी घेतली. त्या तालमीत तुमच्या या शेजारच्या बीड जिल्ह्यातले दोघे सापडले. बीड जिल्ह्यातल्या तुमच्या शेजारच्या जिल्ह्यातले म्हणजे 2 सापडले. बिचारे दोघंही फार लवकर गेले. या मध्यम जातीचा उपयोग करून वरिष्ठ जातीच्या विरोधातलं राजकारण उभं करण्याची खिचडी जेव्हा पुण्यामध्ये काही लोकांच्या डोक्यात शिजली, त्याच्यामध्ये मग मध्यम जातीला पुढं आणण्याचं काम सुरू झालं. एका बाजूला हा मध्यम जातीचा उच्च जातीच्या विरोधात वापर करण्याचं हत्यार म्हणून करण्याचं एक टेक्निक, आणि त्याच बाजूला आंबेडकरी विचार, आंबेडकरी चळवळ म्हणून आम्हाला ती त्रासदायक वाटते. आंबेडकरी नेता म्हणून आम्हाला तो त्रासदायक वाटत नाही, कारण त्याच्यात फारशी शक्ती नाही. परंतु आंबेडकरी चळवळ म्हणून आम्हाला त्रासदायक वाटते. आंबेडकरी विचार म्हणून त्रासदायक वाटतो. मग आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी विचार हा फार मोठा होता कामा नये, त्याचा सामाजिक मतदारसंघ वाढता कामा नये, त्याची सोशल कॉन्स्टिट्युएन्सी वाढता कामा नये. ही देखील खिचडी पुण्यामधल्या काही सुपीक डोक्यांच्या लोकांच्या डोक्यातून निर्माण झाली. आणि मग याचं कॉम्बॅट ऑपरेशन सुरू झालं. याच्या विरोधातली लढाई सुरू झाली. आणि त्या लढाईचा भाग म्हणून मगाशी ज्याचा कसबे सरांनी उल्लेख केला की जसं तथाकथित वरच्या जातीतल्या लोकांच्या सत्ता राजकारणाला शह देण्यासाठी मध्यम जातीचा उपयोग करण्याचं धोरण ठरलं, तसं आंबेडकरी विचाराला संकुचित करण्यासाठी आणि त्या विचाराकडे इतर माणसांनी जाऊ नये, इतर समाज घटकांनी जाऊ नये, त्याला एक बंदिस्तपण आणावं म्हणून शेड्यूल कास्ट, ज्याला किंवा आपण पूर्वाश्रमीचे अस्पृश्य म्हणतो, त्या जातीमधील विशिष्ट वर्गांना एक लिफ्टिंगचं राजकारण सुरू झालं. त्या राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे की मातंग समाजातला पहिला आमदार कधी झाला आणि पहिला मंत्री कधी झाला. तो कालखंड 60-65 नंतरचा आहे. म्हणजे बाबूराव बारसकर मला वाटतं पहिले आहे, म्हणजे तेही 64-65च्या दरम्यान. त्याच्यानंतरचा तो कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये याला मोठ्या प्रमाणात खतपाणी जसं घातलं तसं मग मॉडेलिझमचा जो उपयोग केला, सिम्बॉलिझमचा जो उपयोग केला, त्यात क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आणि अण्णाभाऊ यांचा शितापीनं उपयोग, दुरुपयोग म्हणू आपण, त्यांनी दुरुपयोग सुरू केला. आणि मग दुरुपयोगाचा भाग म्हणून मग अण्णाभाऊचं, आपल्या वीर लहुजी वस्ताद साळवेंचं जे वर्णन कसबे सरांनी केलं, त्याची मांडणीच त्या पद्धतीनं आणली. भविष्यात अण्णाभाऊची मांडणी आणखी धोकेदायक स्वरूपात येऊ शकते, हा इशारा समजायला हवा. कारण कसबे सरांनी कितीही जीव तोडून इथे अण्णाभाऊ खरा ओरिजिनल मूळ स्वरूपातला मांडायचा प्रयत्न केला, तरी अण्णाभाऊचा मांडणी करण्याचा कसबे सरांचा आवाज 4 लोकांच्या पलीकडे जाईल, त्याच्या पलीकडे जाणार नाही,
अशी आमची व्यवस्था आहे. आणि इतरांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती जाईल याची आम्ही अगदी व्यवस्था केलेली आहे. आता याचं मूळ सूत्र काय, कारण काय, असं का केलं जातं आणि का केलं जातं हे जर समजून घ्यायचं असेल तर मूळ रूटमध्ये, जेनेसिसमध्ये आपल्याला गेल्याशिवाय हे मूळ कळत नाही. आणि मूळ समजून घ्यायचं असेल तर मी साधं म्हणतो की आपल्या देशातल्या सगळ्या प्रसिद्ध मंदिरातल्या मूर्ती यांच्यावरती लेप किती लावलेले आहेत, यांच्यावरती ड्रेसिंग किती केलेलं आहे, यांच्यावरती कपडे किती घातलेले आहेत. अगदी पंढरपूर घेऊया आपण. 10 वर्षापूर्वी पंढरपूरचा विठोबा जेव्हा तुम्ही टी व्हीवरती पाहत होता तेव्हा कपाळावरची टिकली फार लहान होती बघा. आणि आता जो गोलाकार असतो तो फार प्रचंड ठळक आणि मोठ्या प्रमाणात दिसतो. तुम्ही तिरुपतीला जरी गेलात तरी तिरुपतीच्या ओरिजिनल मूर्तीजवळ तुम्हाला कोणी थांबवूनच देत नाही, घसांडीच पकडते आणि बाहेर ढकलते, एका सेकंदामध्ये बाहेर. का तर त्या ओरिजिनल मूर्त्या कुणाच्या आहेत हे तुम्हाला कधी दिसताच कामा नये. आणि त्या कुणाच्या आहेत ते आपल्याला आता ठाऊक आहे. उत्खनन प्रक्रिया जेव्हा सुरू झाली बनारसमध्ये आणि जेव्हा खाली बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडायला लागले तेव्हा सरसंघ संचालकांना सुद्धा सांगावं लागलं की आता उत्खनन करणं बंद करा आणि प्रत्येक ठिकाणी आपली मूर्ती शोधणं देखील सोडून द्या. कारण आम्हाला भीती वाटायला लागली, नको तेवढं उत्खनन जर करायला लागलो तर आम्ही जे शोधू इच्छितो, धावू इच्छितो ते काही सापडणार नाही. त्याच्याऐवजी जे सापडेल त्याच्यामुळं आमच्या अस्तित्वाला आजपर्यंत जे आम्ही मायथॉलॉजी मांडत आलो, जे मिथ्य मांडत आलो त्याला शह बसेल. मग त्याच्यापेक्षा ते थांबवलेलं बरं. हेच कुटील कारस्थान मग आपल्या देशस्तरावरच्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये घडतं. एकटे अण्णाभाऊ याच्यामध्ये भरडले जातात असं नाही. आपल्या देशाच्या राष्ट्रपती संथाली आदिवासी समाजाच्या ओरिसामधल्या आदिवासी राष्ट्रपती झाल्या, चांगली गोष्ट आहे, होणंही आवश्यक असतं. पण एक माणूस कुठल्याही मोठ्या पदावरती गेला तर समाजातला प्रश्न सुटत नाही. हे याच्या अगोदरही आपण अनुभवलं आहे. मौलाना अबुल कलाम असतील, आता मावळते राष्ट्रपती असतील. आणि सिम्बॉलिझमचं प्रतिनिधित्व काही कामाचं नसतंच. त्याच्यावरतीच आम्ही काल औरंगाबादमध्ये परिषद केली. या जेव्हा द्रौपदी या राष्ट्रपती झाल्या त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये त्यांनी ओरिसातील थोर संत भीमा भोईचा उल्लेख केला. आणि माझं स्वतःचं एक पुस्तक आहे, कल्चरल रिव्हॉल्ट इन सोशो कल्चरल रिव्हॉल्ट इन इंडिया. इंग्रजी आहे ते. आणि ते इंग्रजी असल्यामुळे आपल्या बऱ्याचशा लोकांकडे जात नाही. ते लोक आम्हालाच सांगतात, सर तुम्हीच याचं मराठी करा. अरे म्हटलं मीच सगळी कामं करू, तुम्ही काहीतरी करा ना, हे ज्ञान तुम्ही करा ना. ते सगळं आपल्यालाच सांगतात. जे आपल्याकडे एक वाईट सवय आहे, जो काम करतो ना त्याच्यात माती सगळं मारायचं. हां तुम्ही फार चांगले आहात वगैरे वगैरे, तुमचा सत्कार करू सगळं, आणि ते एकाच माणसाने करायचं, बाकीच्याने नुसतं आहे आम्ही. भीमा भोईच्या वरती मी त्या सोशो कल्चरल रिव्हॉल्ट्स इन इंडिया या पुस्तकामध्ये 2 पानं लिहिलेली आहेत. कोण हा भीमा भोई? भीमा भोईचा इतिहास आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकांना माहिती नाही, पण राष्ट्रपतीने त्याचं नाव घेतलं, उल्लेख केला.
आणि संत परंपरेतील एक मोठे संत अशी मांडणी द्रौपदी मुर्मू यांनी केली. आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी सोशल मीडियामध्ये कॉमेंट टाकली की भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आम्हाला भीमा भोई यांची आठवण करून दिली, देशाला आठवण करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. पण भीमा भोई म्हणजे त्याचं आयुष्यातलं महत्त्वाचं मोठं काम कोणतं? तर पुरीचं जगन्नाथाचं मंदिर हे जगन्नाथाचं मंदिर नाही तर ते बुद्धाचं मंदिर आहे. याच्यासाठी ते मंदिर पुजाऱ्याच्या तावडीतून मुक्त झालं पाहिजे असं त्या मंदिराच्या मुक्ती आंदोलन चालवणारा भीमा भोई. तथाकथित व्यवस्थेचं प्रतीक बनवून त्याची पूजा अर्चना करून आमच्या मनामध्ये वेगळी त्याची मांडणी करण्याच्या विरोधामध्ये भीमा भोईचं आंदोलन होतं, भीमा भोईचं काम होतं. पण द्रौपदी मुर्मू सारख्या सुद्धा राष्ट्रपती पदावरती विराजमान महिला जेव्हा म्हणते की आमच्या संत परंपरेमधील महान संत भीमा भोई, ही मांडणी एका माणसाच्या बाबतीत नाही, फक्त अण्णाभाऊच्या बाबतीत नाही, ती फक्त आपल्या या भीमा भोईच्या बाबतीत नाही. तुम्ही कधी गुजरातला गेलाय? गुजरातला मी गुजरातचा कधी काही प्रभारी होतो. मोदी त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यावेळेलाही मी प्रभारी होतो. त्यावेळेला गुजरातमध्ये पाटण नावाचा एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि गुजरातमध्ये शेड्यूल कास्टमध्ये ज्या काही प्रमुख जाती आहेत त्या जातीमध्ये एक आदर्श, ते आता जसं सिम्बॉलिझम आपल्याकडे आलं तसं एक तिचं सिम्बॉलिझम आलं आणि एक वीर मेघमाया अशा एका महापुरुषाची ती मांडणी केली जाते. आणि त्या पाटण या शहरामध्ये म्हणे राजा होता, तिथं सिद्धी नावाचा राजा, सिद्धराज जयसी नावाचा राजा, आणि त्याचं राज्यकारभार चालत असताना प्रजा फार सुखी होती. आणि मग पाणी नव्हतं. आपल्या मराठवाड्यात बी खूप पाणी आहे बघा. मी येताना सहज म्हणलं यार बरं दिसते जरा आता हिरवगार सगळीकडं. आणि आमचा तो शेजारचा कार्यकर्ता म्हणाला सर मे महिन्यात या ना मग, म्हणजे तुम्हाला असली लातूर बीड अंबेजोगाई काय आहे ते दिसतं. तलाव काढण्याचं काम सुरू झालं, म्हणे पाणीच लागत नव्हतं. आणि मग राजाला ज्योतिषानं सांगितलं. कुणी सांगितलं? ज्योतिषाने सांगितलं की तुला असा कुठल्या तरी माणसाचा या ठिकाणी बळी दिल्याशिवाय या तलावाला पाणी नाही लागणार. ही कॉमन गोष्ट आहे, आपल्याकडे पण अजूनही चालतं. आणि मग त्या कालखंडामध्ये ज्या खालच्या जातीच्या अधिकाराची लढाई लढणारा हा वीर मेघमाया, त्याचा बळी घेतला जातो, त्याची हत्या केली जाते, म्हणजे ती मर्डर असते. पण त्याची मांडणी कशी झाली की पाटण शहरामध्ये राजाच्या आदेशानुसार जेव्हा बळी द्यायचं ठरलं तेव्हा वीर मेघमायाच पुढे आला आणि त्यानं स्वतःवरती हत्या करून घेतली. मग वीर मेघमाया आमच्यासाठी किती महान, अशा प्रकारची मांडणी. एक प्रसिद्ध विचारवंत होऊन गेला, त्याचं एक चांगलं एक पुस्तक आहे. तो असं म्हणतो की पाश्चिमात्य लोक वेडे होते, मूर्ख होते. उगाच त्याने जीसस ख्राइस्टला खिळे मारून मारून मारलं. खिळे मारून मारून मारलं म्हणून तो मोठा झाला. कदाचित खिळे न मारता जर मारला असता तर जीसस मोठा नसता झाला. मग तो असं म्हणतो की त्या पाश्चिमात्य लोकांच्या, मूर्ख लोकांच्या तुलनेत आम्ही फार हुशार आहोत.
आम्ही इथल्या मोठ्या माणसाला खेळ मारून मारत नाही, तर त्याच्याविषयी गोष्टी रचून रचून मारतो. काय रचून? गोष्टी रचून मारतो. एवढ्या भयानक गोष्टी रचतो की मग आमच्या जंगलामध्ये राहणारा आदिवासी, आता ज्याला आपण सहज वनवासी म्हणतो, सहज माणसं त्याला वनवासी म्हणतात. आणि वनवासी म्हटल्यानंतर त्यालाही गर्व वाटतो. तो म्हणत नाही की मला वनवासी का म्हणतात. आणि मग त्याला वनवासी म्हणणारे सांगतात, अरे तू काही लहान आहेस का? तू प्रभू रामचंद्राच्या सोबत वनवासाला गेलास. प्रभू रामचंद्र परत आला, तू तिथंच राहिलास म्हणून तू वनवासी. कोळी किनारपट्टीमध्ये राहणारा सागरपुत्र कसा होतो? कुणाला भूमिपुत्र कसं केलं जातं? अगदी उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा गंगा नदी पार करताना फुलन जाती ज्या जन्मामध्ये आली, ज्या जातीमध्ये जन्माला आली, तिचंही रामाशी थेट कनेक्शन. प्रभु रामचंद्र की नैया आखिर आप ही ने तो पार कर दी थी. आप ही तो लोग हो, आप थोड़े कम लोग हो, बहुत बड़े महान लोग हो आप. आपकी जाति कोई कम जाती है? बाबासाहेब सायमन कमिशन यायच्या अगोदर अनेकांना म्हणायचे, अरे एक कमिशन येणार आहे, जाती नोंदवताना आपण खालच्या जातीचे आहोत हे नोंदवा. कळू द्या त्यांना आपली आकडेवारी किती आहे. आपण जर नोंदवलं नाही तर त्यांना कसं कळेल आपण किती आहोत. या कालखंडामध्ये पंजाबामध्ये सुद्धा खालच्या जातीने जनगणना करताना आपली नोंद आदिधर्मी करावी की हिंदू करावी याच्यावरून वादविवाद झाले. बाबासाहेब आंबेडकर राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले असताना ज्या उत्तर प्रदेशातल्या एका शूद्रांच्या अस्पृश्याच्या चळवळीमध्ये काम करणारे संपूर्णानंद, ज्यांनी घराघरातून पीठ गोळा करून इंग्रज सरकारला तारा केल्या आणि सांगितलं की बाबासाहेब आमचा नेता आहे, गांधी आमचा नेता नाही, त्या संपूर्णानंदाने सुद्धा सभ्य सबसे प्राचीन थे, हिंदू के हकदार हम, बनाया गया शूद्र हमको, थे कभी सरदार हम, अशा प्रकारची रचना करून आम्ही मूळचे कोण याच्याकडे वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा सायमन कमिशन येऊ घातलं तेव्हा मधल्या जाती यानी आपण कनिष्ठ वर्गाचे आहोत अशा नोंदी करू नये म्हणून काँग्रेसवाल्यांनी त्या काळी आंदोलनं केली, जनमोहिमा हातामध्ये घेतल्या. आणि एखादा गरीब यादव जर आपण खालच्या जातीचे आहोत अशी नोंद करतोय तर त्याला सांगितलं, अरे तू तो यादव है. यादव म्हणजे कोण? यादव म्हणजे तू तो थेट कृष्ण भगवान के खानदान का. अब तू कृष्ण भगवान के खानदान का, कहा वो अंबेडकर चमार के पीछे जाने में लगा है. ही जी काही इथल्या व्यवस्थेच्या ठेकेदारांनी षडयंत्र केली त्या षडयंत्रामध्ये अण्णाभाऊची मांडणी पण सापडली आणि आपला मातंग समाज पण सापडला. आता सापडला जेव्हा मी म्हणतोय ना तेव्हा गोपलेंना तुम्ही ओळखता, मी चांगला ओळखतो. आझाद मैदानामध्ये एकदा आपले ते दोघं सहपरिवार उपोषणाला बसले होते.
कालखंड होता मंडल आयोग अंमलबजावणीचा, आणि मी गोपलेंना भेटलं ते मंडल आयोगाचं पुस्तक जे काय त्यांच्याकडे होतं ते आणि माझ्यासमोर आपटलं आणि म्हणाले, माने साहेब ह्याच्यात काय आपलं आहे का हो? तर गोपलेंना मी म्हणालो, अहो ह्याच्यात आपलं असणारच नाही, हे आपलं नाहीच आहे, हे ओबीसींचं लपडं आहे. मग आपलं कुठं आहे म्हणे, आपलं कुठं आहे? आणि त्याने जसं विचारलं आपलं कुठं आहे, तर मी त्यांना म्हणालो, बाबासाहेबांच्या मेहरबानीनं राज्यघटनेमध्ये आहे. पण ही उत्तराची भाषा जरा वरची आहे. गोपलेसारख्यांना ती पटली नाही आणि गोपलेसारख्या अनेकांना ती कधीच पटली नाही. आणि हेच नेमकं कमजोरीचं स्थान अनेकांनी ओळखलं. आणि ज्या पद्धतीनं उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा पंजाबामध्ये, जेव्हा पंजाबसारख्या राज्यामध्ये ज्यामध्ये शेड्यूल कास्टची लोकसंख्या मोठी आहे, पंजाबमध्ये 34% शेड्यूल कास्ट मानला जातो. दोआबा रिजनमध्ये एकट्या, त्या दोआबा रिजनमध्ये म्हणजे ह्या 5 नद्यांचा जो भाग आहे त्यामध्ये 40% शेड्यूल कास्ट आहे. कांशीरामजीच्या सोबत मी 2दा त्या भागामध्ये फिरलो, परंतु तो 40%चा शेड्यूल कास्ट कधीच एकत्र बसणार नाही याची मांडणी पहिल्यांदा करताना काँग्रेसनं जयलसिंग मुख्यमंत्री असताना पंजाबमधल्या शेड्यूल कास्ट रिझर्वेशनचे तुकडे पाडले आणि चमाराचं रिझर्वेशन वेगळं केलं आणि वाल्मिकीचं रिझर्वेशन वेगळं केलं. आपल्याकडेही हे सुद्धा अनेक लोक चालवत आहेत ना, विधाते कमिशन, विधाते कमिशन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल. अनेक जण म्हणतात अयोग्य काय याचा जर विचार करायचा असेल तर योग्य काय याचा पहिल्यांदा विचार करूया. आणि योग्य काय याचा विचार करताना जेव्हा आरक्षण दिलं त्याच्यानंतर बाबासाहेबांचं 1954 सालचं राज्यसभेतलं एक भाषण आहे. आणि त्या राज्यसभेच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणाले की घटनात्मक आरक्षण देण्यापाठीमागं माझा 2 हेतू आहे, डबल हेतू आहे. एक, त्यांना रोजीरोटी मिळावी, भागीदारी मिळावी, हिस्सेदारी मिळावी, हा एक आहेच. त्यांना पार्टनरशिप मिळाली पाहिजे, आहेच. पण बाबासाहेब पुढं असं म्हणाले की कमीत कमी आरक्षणासाठी का होईना हे सगळे एकत्र येतील. हीच मांडणी बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949च्या घटना समितीच्या शेवटच्या भाषणाच्या अगोदर एक आठवडापूर्वी लखनौमध्ये त्यांच्या जाहीर सभेत मांडली. काय मांडली? या देशातील अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, धार्मिक अल्पसंख्याकांनो घटना येईल, स्वातंत्र्य येईल, घटनेनं तुम्हाला अधिकार मिळतील, त्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला एकत्र थांबावं लागेल, यावं लागेल. बाबासाहेब पुढेही म्हणाले रोटी व्यवहार नाही केला तरी चालेल, बेटी व्यवहारसुद्धा नाही केला तरी चालेल, पण आगामी राज्यघटनेत जे काही तुम्हाला अधिकार येतील ते जतन करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी तरी का होईना तुम्हाला एकत्रित यावं लागेल. बाबासाहेबांचं हे म्हणणं आपणाला 100% एका बाबतीत आढळतं. आपल्याकडे कर्मचाऱ्यांच्या संघटना उभ्या राहिल्या, SC ST कर्मचारी संघटना, त्याच्यानंतर OBC त्यामध्ये आले.
कमीत कमी बाबासाहेबांची ही भूमिका कर्मचारी संघटनेच्या स्तरावरती तरी ते मूर्तिमंत रूपात आली. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या काम ठिकाणाचं आरक्षण राबवलं जावं प्रशासनानं, मॅनेजमेंटनं, म्हणून तरी तुम्ही एकत्र आलात. रिक्रुटमेंट असेल, प्रमोशन असेल, ट्रान्सफर पॉलिसी असेल, तुम्ही एकत्र आलात. SC ST संघटनानं कमीत कमी शिकलेल्या वर्गामध्ये आपसामधला भेद कमी होत गेला. हा आरक्षणाचा एक फायदा मोठा आहे. पण तुमच्या एकत्र येण्यानं अनेक लोकांचं नुकसान झालं. मग ते काही गप्प बसतील? त्यांनी ठरवलं आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही एकत्र येत असाल तर तुमच्या आरक्षणाचे 4 तुकडे केले पाहिजेत. सगळ्यात मोठा पहिल्यांदा प्रयोग मी म्हणालो जयसिंगनी केला, जयसिंग मुख्यमंत्री असताना. त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रयोग चंद्रबाबू नायडूच्या शेजारच्या आंध्र प्रदेशमध्ये, त्याला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एकत्र होतं. अनुसूचित जातीमधल्या जातीमध्ये द्वेष, वादविवाद निर्माण करण्यासाठी आरक्षणाचा वापर केला. बाबासाहेबांनी आरक्षणाचा जोडण्यासाठी उपयोग केला. मग जोडण्यामुळे ज्यांचं नुकसान होतंय असं ज्यांना वाटतंय त्यांनी आरक्षण धोरणाचा तोडण्यासाठीच वापर केला. आताही करतायत. आपला OBC 52% करायला लागला. मोदी सरकारनं रोहिणी कमिशन नेमलं. न्यायमूर्ती रोहिणी या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं आणि त्या कमिशनला काम दिलं की OBCच्या जाती खूप आहेत आणि OBCतल्या काही जातींना लाभ मिळत नाही, जे आपल्या मातंग समाजातलेही काही बांधवाचं म्हणणं आहे. मग जे OBCंना दिलं जाणारं 27% एक गठ्ठा आरक्षण आहे त्याचे 4 तुकडे करा आणि आपला जो काही 52, 50, 55, 40% OBC आहे त्याचेही 4 तुकडे करा आणि त्या 4 तुकड्यामध्ये हे OBCचं आरक्षण 4 तुकड्यांना वाटा. आता ते वाटतात तर काही समान वाटत नाही, वाटतात ते असमान. मग असमान वाटल्यानंतर एकाच्या वाट्याला 5%, एकाच्या वाट्याला 10%, दुसऱ्याच्या वाट्याला 12%, तिसऱ्याच्या वाट्याला 8%. मग 8% ज्याच्या वाट्याला येईल तो 12%च्या विरोधात उभा राहील. तुम्हाला एकसंघ ठेवायचं नाही. मग मला 12%च्या कंपार्टमध्ये घुसता आलं पाहिजे. मग माझी जात 8% न जाता 12% गेली पाहिजे, म्हणून मी ताकद लावणार. ही अंतर्गत लढाई सुरू करून द्यायची. तीच लढाई आपल्या तेलंगणात, आंध्र प्रदेशमध्ये मालामादिगाच्या रूपानं लावली. महाराष्ट्रामध्ये तेच कपट कारस्थान सुरू आहे. विधाते कमिशनचा अहवाल कशाचं प्रतीक आहे? कशाचं प्रतीक आहे? तुम्ही म्हणाल की मिळालं पाहिजे वेगळं आरक्षण. मग 59 जाती आहेत अनुसूचित जातीच्या, 59 तुकडे करणार आहात का? आज तुम्ही 4 जातीमध्ये आहे प्रमुख असं समजा, उद्या 5वी जात तुमच्या 4च्या विरोधात उठणार नाही. कशावरून? तुरी नावाची महाराष्ट्रामध्ये 59वी जात आहे अनुसूचित जातीमध्ये, तुरी. त्या तुरी नावाचा एकही माणूस तुम्हाला तुमच्या लातूर जिल्ह्यात कधी सापडला का हो? जवळपास नाही. पण तरी पण जात आहे ना, म्हणजे कुठंतरी एखादा माणूस असेल. मग त्या तुरी नावाच्या माणसानं कुणाच्या विरोधात बोंब मारायची? उच्च जातीची षडयंत्र वेगवेगळ्या प्रकारची. त्यातलं एक
तुम्ही एकसंघ राहू नये आणि एकसंघ राहून तुम्ही जे घेता ते वेगळं राहून तुम्हाला घेता येऊ देता कामा नये. या बाबतीत अलीकडचं उदाहरण तामिळनाडूचं फार मोठं आहे. तामिळनाडूतल्या शेड्यूल कास्टमध्ये 3 प्रमुख जाती आहेत. एक परया, जो पारंपरिक आंबेडकरवादी म्हणतात त्याला, जसं आपल्याकडं महार समाजाला म्हणतो तसं. दुसरा देवेंद्र आणि तिसरं अरुंधतीयार. अरुंधतीयारला वेगळं 1.5% आरक्षण दिलं, अशीच झाली मागणी तामिळनाडूमध्ये. आणि 1.5% आरक्षण दिल्यानंतर अरुंधती समाजाच्या वाट्याला तामिळनाडूमध्ये 19% शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन आहे एकूण. आता 19%चा डब्बा सोडला आणि आले कशामध्ये? 1.5%मध्ये. आता 1.5%मध्ये किती वाट्याला येईल हो? किती वाट्याला येईल? मग 3 वर्ष झाली या घटनेला आणि 3 वर्ष झाल्यानंतर एक स्टडी रिपोर्ट आला की जो तामिळनाडूच्या कोयंबतूर, उटी त्या पट्ट्यामध्ये जो अरुंधती समाज आहे, ज्याची ही मागणी होती की आम्हाला स्वतंत्र आरक्षण असलं पाहिजे, त्याच्या वाट्याला काय आलं? आणि स्टडी रिपोर्ट असं सांगतो की जेव्हा ते सगळ्या शेड्यूल कास्टमध्ये म्हणजे 19च्या डब्यात होते तेव्हा त्यांच्या वाट्याला जेवढं येत होतं तेव्हा 1.5%च्या डब्यात आल्यावर आलं नाही. परंतु इथले जे फुले शाहू आंबेडकर विरोधी ताकद असतात त्यांनी वेगवेगळी षडयंत्र करून तुम्हाला एकत्र बसू द्यायचं नाही. अण्णाभाऊ आंबेडकरवादी नव्हतेच, मार्क्सवादी होतेच. अशी मांडणी करण्यापाठीमागची त्यांची मूळ भूमिका की जसं तुम्ही म्हणाला की आपल्या संघटनेचं उद्दिष्ट काय, तर इथली व्यवस्था बदलली पाहिजे, आमूलाग्र बदलली पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. पण जसं आपण बदलली पाहिजे यासाठी काम करतो तसं ती ना बदलली पाहिजे त्यासाठी अनेक लोक काम करतात. तेही तेवढ्याच ताकदीनं काम करतात. धनदानगे आहेत, संता संपत्ती आहे, गावगाड्याचं राजकारण त्यांच्या पाठीमागं आहे. आणि ही सगळी मंडळी ती टिकावी, ती तशीच राहावी याच्यासाठी काम करत असते. आणि जेव्हा ती टिकावी असं म्हणते तेव्हा मग अण्णाभाऊंना पूर्णपणे आंबेडकरवादी कसं करून चालेल? जेवढा अण्णाभाऊंना जगजीवनराम पद्धतीनं उपयोगात आणता येईल तेवढं काम ही मंडळी करण्याचा प्रयत्न करणार. मग वेगवेगळ्या प्रतीकाच्या रूपातून, मांडणीतून ही जी त्यांची षडयंत्रकारी पद्धती आहे ती फक्त मातंग समाज या फुले शाहू आंबेडकर चळवळ विचाराशी जुडावा, दूर राहावा असंच नाही, अनेक आहे. आदिवासींचं काय तुम्हाला माहिती नसेल, आदिवासी यांना मताचा अधिकार असूच नाही असं घटना समितीमध्ये ठासून मांडणारे खूप लोक होते. पण आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं, माझी जर तुम्ही म्हणणं ऐकताय तर सगळ्यांना मिळालं पाहिजे, महिलांना देऊ नका मताचा अधिकार. उदाहरणं दिली. पाश्चात्य देशामध्ये अगदी मदर ऑफ डेमोक्रेसी असणाऱ्या इंग्लंडमध्ये सुद्धा महिलांना संघर्ष करावा लागला. कशाला देता? आणि आंबेडकरांनी लावून धरलं की सगळ्यांना मताचा अधिकार असेल. जंगलातल्या आदिवासीलाही मिळाला आणि आमच्या अडाण्या आई आजीलाही मिळाला, मावशीलाही मिळाला. पण आदिवासींच्या लोकांनी आंबेडकरी चळवळीसोबत येताच कामा नये म्हणून आंबेडकर विरोधामध्ये प्रचंड मोठा आदिवासींच्या मध्ये जर कोणता प्रचार केला
तर क्षेत्रबंधनाची मर्यादा जी लादली तुमच्यावर ती बाबासाहेब आंबेडकरांनी लादली, असा गांधी आणि काँग्रेसच्या चेल्यांनी बाबासाहेबांच्या विरोधात प्रचंड प्रचार केला. जेव्हा की आपल्या इतर समाज बांधवांना दुसऱ्या समाजाचं दुःख वाटून घेता येत नाही, आपण ते घेतही नाही. म्हणून क्षेत्रबंधन मर्यादेमुळे काय दुष्परिणाम झाले, त्यांचं काय हाल झालं आपण कधी समजून घेत नाही, किंवा त्याचे काय उलटसुलट परिणाम झाले हा एक वेगळा विषय. पण क्षेत्रबंधनाची मर्यादा अशासाठी आणली होती की तिथल्या ओरिजिनल आदिवासीला जे काही घटनात्मक आरक्षण असेल, शैक्षणिक जे काही त्यांना मिळालं होतं ते पहिल्यांदा जोपासण्यासाठी क्षेत्रबंधनाची मर्यादा अगोदर आलेली होती. ती आणण्यामध्ये काही बाबासाहेबांचं योगदान नव्हतं, पण आदिवासीने आंबेडकरी समुदायाकडे जाताच कामा नये, आमच्याच कळपात राहिलं पाहिजे. म्हणून आंबेडकर आदिवासी विरोधात कसे आहेत अशीच मांडणी झाली. बाबासाहेबांच्या वैचारिक आणि धार्मिक क्रांतीमुळं आपल्या शेड्यूल कास्टमधल्या इतर जाती थोड्याफार दुरावल्या, हे नाकारता येत नाही. 1936 साली जेव्हा येवल्याना बाबासाहेबांनी सांगितलं की मी नाही मरणार, खरं तर 27 सालचं बाबासाहेबांचं भाषण काढून बघा, चौदार तळ्यावरचं. त्या 27च्या भाषणात बाबासाहेब असं म्हणतात की आम्ही स्वतःला हिंदू समजतो आणि तुम्ही आम्हाला हिंदू मानता. मग तुम्ही आम्हाला हिंदू मानता, आम्ही स्वतःला हिंदू म्हणवतो, मग आम्हाला पाणी भरण्यास बंदी का? साधा आहे बघा. तुम्ही आम्हाला हिंदू म्हणता, आम्ही स्वतःला हिंदू म्हणतो, मग बंदी का? आणि त्या भाषणाचा शेवट करताना बाबासाहेब असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही आम्हाला हिंदू मानताय, आम्ही आम्हाला हिंदू मानतोय, तोपर्यंत मला विश्वास आहे की शक्यतोवर आम्हाला जे मिळवायचं आहे ते इथं राहून मिळवू. बाबासाहेबांचा समारोपाचा एक मुद्दा आहे तो, शक्यतोवर इथं राहूनच मिळवू. पण पुढं बाबासाहेब असं म्हणतात, पण जर इथं राहून जर ते आम्हाला मिळवता आलं नाही तर कवडीमोल ठरलेल्या हिंदुत्वावर लाथ मारून या धर्मातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे 27 आहे, हे 27 आहे. 27 नंतर 36 आणि 36 नंतर मग 56. किती वर्ष आहे हो? तो काय एका दिवसाचा टप्पा नाही. 27 ते 56 म्हणजे पुन्हा जवळजवळ 27 वर्षाचा कालावधी. पण या घटनेनंतर आपल्यामधली अडचण वाढली, ही वस्तुस्थिती आहे. वाढण्यापाठीमागची कारणं, आणि जेव्हा आंबेडकरांनी 56ची भूमिका मांडली तेव्हा सरदार पटेल म्हणाले होते की ज्यांना धर्मांतर करायचं असेल त्यांना सवलती सोडाव्या लागतील. आणि त्यावेळेचं ते मग बाबासाहेबांचं ऐतिहासिक वाक्य आहे, सवलती माझ्या कोटाच्या खिशात आहेत, ते बाबासाहेबांचं वाक्य आहे. बाबासाहेब म्हणाले परवा नाही, सवलती गेल्या तरी चालतील, पण जिथं माणसाला माणूस मानलं जात नाही त्या धर्मामध्ये मी राहणार नाही, माझे लोक राहणार नाही. ज्याला यायचं असेल त्याने या, नाही तर नका येऊ. मी जेव्हा म्हणालो ना यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ, मी तुम्हाला 2 पुरावे देतो. बाबासाहेबांचे गुजरातमधले सहकारी डॉक्टर सोलंकी, आणि ते म्हणाले बाबासाहेब ह्या मार्गाने जाणं काही बरोबर नाही. बाबासाहेब म्हणाले नका येऊ. बाबासाहेबांच्या सोबत अनेक वर्ष घालवणारे देवरुखकर हे चर्मकार समाजाचे, त्यांनी शंका व्यक्त केली. म्हणाले बाबासाहेब तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर नका यावं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 60च्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुका येणार होत्या. 55ची दुसरी, 51-52 पहिली, 55-56 दुसरी आणि 59-60 ही तिसरी.
ही तिसरी लोकसभेची निवडणूक येणार होती. त्यावेळेला बाबासाहेबांच्या सोबत राजकारण करणारे त्यांचेच काही सहकारी, वरिष्ठ सहकारी यांनी सल्ला दिला बाबासाहेबांना की बाबासाहेब हे काम आपण निवडणूक झाल्यावर करूया. आता निवडणूक झाल्यावर जर केलं असतं तर बाबासाहेब टिकले असते का, तोपर्यंत तो एक मुद्दा आहे. कारण ते 56ला जातात, त्यामुळे तिसरी लोकसभा तर राहिलीच बाजूला. दुसऱ्याच लोकसभेच्या कालखंडात बाबासाहेबांनी आपल्या जवळच्या सहकार्यांना सांगितलं, ज्याला यायचं असेल त्याने या, ज्याला नसेल यायचं त्यांना नका येऊ. आपल्या मातंग समाजातील एका गृहस्थानं पत्र लिहिलं होतं, माहिती आहे तुम्हाला? माटे हे मातंग नाही, ते श्रीम माटे, ते पुण्यातले दुसरे. पण एका मातंग समाजातील सदग्रस्तांनाही लिहिलं होतं की आपल्याला एवढं सगळं मिळतंय, ते सगळं सोडून कुठे जायचं? काय मिळत होतं आपल्याला? काय मिळत होतं? नव्या पिढीला माहीत नाही, आठवण करून देण्याची गरज नाही. जुन्या पिढीसोबतच त्याला गाडलेलं बरं. एवढं सगळं मिळतंय रेडीमेड, ते सगळं सोडून. पुण्यातल्या एका ब्राह्मणाच्या म्हणण्यानुसार बाबासाहेब म्हणाले, ते सगळं तुम्ही घ्या आणि तुम्ही काय करायचं ते करा, आम्हाला सोडा ना, आम्हाला सोडा ना. ही जी बाबासाहेबांची मांडणी आहे कल्चरल रिव्हॉल्टची, त्याचं कल्टिवेशनला मराठीमध्ये संस्कृतायझेशन आपण म्हणू, ते जर सातत्यानं जर झालं असतं व्यवस्थित तर कदाचित आज कचाट्यात सापडलेली आपली एखादी जात किंवा समाज कदाचित सापडला नसता. परंतु 56 नंतरच्या आंबेडकरी चळवळीच्या मांडणीमध्ये जे मांडणी करणारे लोक होते तेही तेवढेच जबाबदार आहेत त्याला. मी कधी कधी विनोदानं म्हणतो, पेशंट बघून ट्रीटमेंट द्या ना, झेपतंय त्या लोकच. ते ठीक आहे, बाबासाहेबाच्या 56च्या तडाख्यामध्ये तत्कालीन बहुतांशी महार समाज त्यांना आपलं ऐकलं आणि होलसेलमध्ये सगळं ऐतिहासिक ओझं झुगारून दिलं. बाकीच्यांना जमलं नाही ते, पण बाकीचे त्याला तयार होणार नाहीत असं थोडंच आहे का? आणि त्याचं बीजारोपण आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये, या मधल्या कालखंडामध्ये जेवढं व्हायला पाहिजे होतं ते जर योग्य पद्धतीनं झालं असतं तर आज अण्णाभाऊ आंबेडकरवादी की मार्क्सवादी असे प्रश्न उभेच राहिले नसते. दलित पॅंथरचा सुवर्ण महोत्सव होतोय असं काही इकडं मराठवाड्यातच लोक करतायत असं मला कळालं. दलित पॅंथरच्या कालखंडामध्ये आंबेडकरी चळवळीची भाषा कोणती, आणि याच्यावरती रावसाहेब कसबे, पत्रकार उत्तम कांबळे आणि काही विचारवंतांनी याची मांडणी केली. आणि त्या मांडणीमध्ये असं म्हणतात की इतर समाज घटक आपल्याशी जवळ येण्याच्या ऐवजी ते लांब कसे जातील अशी इथल्या हिंदुत्ववाद्यांना पोषक अशीच मांडणी झाली. आणि त्याचा सगळ्यात जास्त उपयोग बाल ठाकरेने शिवसेनेसाठी करून घेतला. आणि मग आपल्यात पहिल्यांदा हिंदू दलित नावाची संकल्पना जन्माला आली. बौद्ध सोडून बाकीचे सर्व म्हणजे हिंदू दलित. आणि मग हिंदू दलितांना एकत्रित करण्यासाठी आयडॉल म्हणून मग कुणाला वीर लवजी बसतात, कुणाला अण्णाभाऊ. हे घ्या, जातीय अस्मिता, तुम्ही अस्मिता शब्द वापरला, पण अस्मितेला जर जातीय रूप आलं तर ते वाईट आहे. कुठल्याही जातीला, कुठलीही चर्मकार असो, ढोर असो, वडार असो, महारमांग कुणी असो, जातीय अस्मिता आली तर ब्राह्मणवादाचं काम सोपं झालं. अस्मिता म्हणजे अभिमान, स्वाभिमान असलं पाहिजे.
पण जातीय अस्मिता आली तर ब्राह्मणवाद्यांना तेच हवं आहे. आंबेडकर सांगतात की जातीचं ओझं झुगारा, आणि ब्राह्मणवाद सांगतो जातीचं जो आपल्या खांद्यावरून कधीच सोडायचं नाही. जाती व्यवस्था ईश्वर निर्मित आहे, कायमची आहे. गांधी आणि आंबेडकराचं हेच तर भांडण आहे, बाकी काय भांडण आहे हो? हेच तर भांडण आहे. गांधी म्हणे ईश्वर निर्मित आहे, आंबेडकर म्हणे हे तुमचं लफडं आहे, आमचं थोडं आहे. म्हणजे तुमच्या लफड्यामध्ये आमचा जीव जातोय, त्याचं काय? ही जी मांडणी आहे अस्मिता आंदोलनाची, अस्मिता चळवळीची, अस्मिता विचाराची, पण त्या अस्मितेला जेव्हा जातीय रूप येतं तेव्हा मग ब्राह्मणवादी मंडळीचं काम सोपं होतं. आणि योगायोग बघा की अनेक लोक प्रयत्न करतात की अण्णाभाऊला या पद्धतीत कसं 100% वापरता येईल. कारण शेड्यूल कास्टमध्ये महाराष्ट्रातल्या पहिल्या 3 जातीच, पूर्वाश्रमीची महार किंवा आजची बौद्ध, चर्मकार, मातंग, आणि त्यामुळे लोकसंख्यासुद्धा सांगताना आपण म्हणतो 13% शेड्यूल कास्टमध्ये महाराची लोकसंख्या किती, महाराला विचारलं तर ते 10% म्हणते, मातंगाला विचारलं ते म्हणते ह्याची 10% तर आमची 12%. जातीय अस्मिता आली की अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये वादविवाद निर्माण होतात. पण अण्णाभाऊंनी जातीय अस्मिता आपल्यात कधी पैदा होऊ दिली का? अण्णाभाऊंनी आपल्या मुक्ती आंदोलनाची संकल्पना मानव मुक्ती आंदोलनाच्या भाषेत ते मांडतात की जातीच्या चौकटीमध्ये मांडतात. आंबेडकर जेव्हा मानव मुक्तीची संकल्पना मांडतात तेव्हा ती जातीच्या चौकटीमध्ये मांडतात की एका विशाल चौकटीमध्ये मांडतात. आणि जेव्हा या मुद्द्याकडे आम्ही पाहतो तेव्हा अण्णाभाऊ बाबासाहेबाच्याच मार्गाने गेलेले दिसतात, आढळतात. त्याचे अनेक पुरावे मिळतात. मी जसं म्हणालो की अण्णाभाऊंना 40 नंतर जे काही विशालपण प्राप्त झालं त्यांचं पुन्हा 15-16 वर्ष, 19 वर्ष, 69पर्यंत त्याच्यानंतर फारसा प्रवास नाही. आणि जसं आंबेडकरांना एक कल्चरायझेशन करण्यामध्ये 56 नंतरचा जो काळ मिळाला तो नाही मिळाला, तसं अण्णाभाऊंना देखील प्रगल्भतेनंतर जो एक काळ मिळायला पाहिजे होता तो प्रगल्भतेचा काळ अण्णाभाऊंना मिळाला नाही. 59 वर्ष इनबिन जगले. आणि कधीकधी आपण म्हणतो 60व्या माणसातच माणसाला होतं. कधीकधी आपण असंही म्हणतो की माणसाला दाढ केव्हा केव्हा 60व्या वर्षीच येते. काही माणसांना तर मरेपर्यंत येत नाही, ती काही गोष्ट वेगळी आहे. कारण काही लोकांना ती कधीच येत नाही. पण अण्णाभाऊला जो मॅच्युरिटीचा, जो प्रगल्भतेचा कालखंड जो प्राप्त आहे त्या कालखंडाची व्याप्ती फार कमी आहे. ती जर व्याप्ती कदाचित थोडीशी मोठी असती, जसं आम्ही कांशीरामजीच्याही बाबतीत तेच मानतो, ती जर थोडी मिळाली असती, बाबासाहेबांना आणखीन 10 वर्ष मिळाली असती, अण्णाभाऊंना कदाचित 10 वर्ष जर आणखी मिळाली असती तर 100% मातंग बांधव हा आंबेडकरी विचाराच्या ताकदीवरच चालला असता. याबद्दल मला अजिबात शंका नाही. पण म्हणतात ना कधी कधी काळाला आपलं काम पसंत नसतं, अमान्य असतं, सहन होत नाही. आणि मग सांगतो बाबा तुमची एक्झिट लवकर. त्याला आपण देव, धर्म, नाव, नशीब, बेशीब अशा संकल्पना वापरतो. पण गेल्या पोस्ट आंबेडकर 56 पासून आणि अलीकडच्या 80 पासूनचा प्रवास जर पाहिला तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आपल्यामध्ये भांडणं लावायचे अनेक उद्योगधंदे, मोठे प्रकल्प हाती घेतले, पण मला वाटत नाही ते काही फार यशस्वी झालेत. आणि ते फार यशस्वी न होण्यामध्येच आपल्यात अण्णाभाऊ नेमके कोण, ही जी काही वैचारिक प्रगल्भता आपल्यामध्ये येते त्याचाच तो परिणाम आहे. आणि ही जेव्हा प्रगल्भता शोधायला जातो आपण त्यावेळेला असं म्हटलं जातं
की अण्णाभाऊ हे 100% आंबेडकरवादीच होते. त्यांनी तत्त्वज्ञान मानव मुक्तीचंच मानलं आणि शेवटी एखाद्या मोठ्या महापुरुषाचा आधार घेताना म्हणाले, वर्तमान कालखंडामध्ये हाच एक महापुरुष आहे, त्याच्याच मार्गाने जाण्याची गरज आहे. याच्यापेक्षा आणखीन संदेश त्यांनी काय द्यावा. कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाच्या बाबतीत अण्णाभाऊ पुन्हा जहाल विरोध करत नाही बसले, पण बाबासाहेबांनी कडवा विरोध केला. बाबासाहेबांनी कडवा विरोध केला कम्युनिस्टांचा, अनेक कारणाने केला. बाबासाहेबांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होण्यामध्ये कम्युनिस्ट जबाबदारी आहेत. पहिल्या सार्वत्रिक लोकसभेच्या 1951-52च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा नेता डांगे यानं उघड आव्हान केलं होतं की तुमची मतं कुजली तरी चालतील, पण आंबेडकरांना देऊ नका. या जेव्हा जाहीर भूमिका घेतल्या तेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी आंबेडकरांचा पराभव 13,000 मतांनी होतो आणि बाद मतं 59,000च्या वरती आहे. कुजवली मतं. आंबेडकरांचं राजकीय पानिपत करण्यामध्ये काँग्रेस जेवढं जबाबदार आहे तेवढं कम्युनिस्ट जबाबदार आहेतच. त्यामुळे आंबेडकर चळवळीमध्ये कम्युनिस्टांच्या बाबत एक नफरत आहे, एक राग आहे, चीड आहे. कारण कम्युनिस्ट चळवळीनं सातत्यानं, तुम्हाला माहिती नसेल काही मंडळींनी, CPIचा 64चा पॉलिट ब्युरोचा ठराव आहे. मी माझ्या एका पुस्तकामध्ये हे नमूद केलेलं आहे. त्या पॉलिट ब्युरोच्या ठरावामध्ये असं म्हटलं आहे की आंबेडकर फक्त अस्पृश्य आणि अस्पृश्यामध्ये देखील महार या जातीपुरतेच कशी मर्यादित राहतील याची खबरदारी घेतली पाहिजे. पॉलिट ब्युरोचा ठराव आहे 64चा. म्हणजे नुसते इथले ब्राह्मणवादीच नाही तर कम्युनिस्टांनी सुद्धा आंबेडकर इतर समाज घटकाकडे जाता कामा नये, इतर समाज घटकाने स्वीकारता कामा नये. म्हणून बघा, केरळमध्ये आंबेडकरी आंदोलन उभं राहिलं नाही, कम्युनिस्टांची पाळंमुळं रोवली. पश्चिम बंगालमधून आंबेडकरांच्या 50 नंतर